हे गाई झालं तर आज बनवला होता मस्त असा चीजी पास्ता। बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त असा पास्ता दिसतोय। चीजीमुळे तो अजूनच भारी लागत होता। चला तर मग बघूया आजची रेसिपी। तर सगळ्यात आधी इथे पाणी ठेवलं तापायला, थोडं त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि पास्ता टाकून ते शिजवून घेतलं। त्यानंतर मग इथे कढईमध्ये तेल टाकलं, थोडे जिरे टाकले आणि कांदा टाकून व्यवस्थित असं ते परतून घेतलं। कांदा व्यवस्थित परतला त्यानंतर मग आपण टोमॅटोची प्युरी केलेली ती टोमॅटोची प्युरी त्याच्यामध्ये टाकून घेतली, व्यवस्थित ती अशी परतून घेतली। त्यानंतर मग थोडी टाकली लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि हा पास्ता मसाला टाकला, पूर्ण एक पॅकेट टाकलं त्याच्यामध्ये आणि तेही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। थोडंसं तेल सुटलं त्यालाही, मस्त ते परतून घेतलं। मग त्यानंतर आपण जो शिजून घेतलेला पास्ता होता तो पास्ता त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्यालाही व्यवस्थित असं मिक्स केलं। नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं, तेही मिक्स करून थोडीशी एक वाफ काढून घेतली। त्यानंतर मग मस्त अशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली आणि मस्त जसा पास्ता आपला तयार झालाय, मस्त चीज वगैरे टाकून मस्त गार्निश केला। खायला खूप सुंदर लागत होता। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब